केलं, पूर्ण स्ट्रक्चर आपण लर्न केलंय, फक्त त्यामधला एक पार्ट राहिला होता. कुठला? की दॅट पार्ट इज that is very important, motility of bacterium. What is motility of bacterium? त्यानंतर आपल्याला काय माहिती पडलं की some bacteria are motile and some bacteria are non-motile, right? And there are two types of bacteria. One is motile and second one is non-motile. कुठलं स्ट्रक्चर त्या सेल मध्ये आहे, असं कुठलं स्ट्रक्चर त्या सेल मध्ये आहे जे त्याला मोटाईल बनवते काही बॅक्टेरियाला आणि काही बॅक्टेरियाला नॉन मोटाईल बनवते. मग त्याचं एक स्ट्रक्चर आहे की देयर इज अ थिन फिलामेंटस एक्सटेन्शन फ्रॉम सेल वॉल. कारण बघा आउटर हे आता लक्षात आलं, पाठच झालं असेल. व्हॉट इज इट? दिस plasma membrane. Outside the plasma membrane there is a one more layer, that is we call it as a cell wall. And काही bacteria मध्ये outside the cell wall there is a gelatinous structure layer, and that we call it as a glycocalyx. त्याला आपण काय म्हणतो? glycocalyx, right? आता बघा, we are discussing about motility of bacterium. जर तुम्हाला असं विचारलं की ए नावाची बॅक्टेरिया इज मोटाईल, व्हाय धिस ए बॅक्टेरिया इज मोटाईल, त्या बॅक्टेरियाच्या सेलमध्ये असं कुठलं स्ट्रक्चर आहे की ते स्ट्रक्चर बॅक्टेरियाला मोटाईल म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी हलण्यास मदत करते. दिस इज युजफुल फॉर द मोमेंट. म्हणून एक आहे की ही जी सेल वॉल आहे, या सेल वॉल पासून एक थिन फिलामेंटस एक्सटेन्शन बाहेर पडलंय. थिन फिलामेंटस एक्सटेन्शन अराइज फ्रॉम द सेल वॉल, या सेल वॉल पासून बाहेर पडलंय, अँड दॅट स्ट्रक्चर इज नोन ॲज फ्लॅजेलम. सिंगल जर असेल तर वी कॉल इट ॲज अ फ्लॅजेलम, आणि मोर दॅन वन जर असतील तर वी कॉल इट ॲज अ फ्लॅजेला. Some books referred it as a cilia, right? Cilia or flagella or flagellum. Singular एक असेल तर flagellum, एकापेक्षा जास्त असतील तर flagell, right? So this is flagellum. Thin filamentous extension from, कुठून आलेला आहे? Thin filamentous extension from cell wall of prokaryotic cell, that we call it as a flagellum, and which this flagellum is a flagellum आहे. This flagellum makes this bacterium motile, right? If bacteria is motile, then there is a presence of thin filamentous extension originated from cell wall which makes bacteria motile, correct? So what is the function of flagellum? The flagellum is responsible, or the flagellum is useful for the motility of bacterium, right? आता दुसरी गोष्ट regarding flagellum, कशापासून दाखवायचं तुम्हाला? फक्त एक दाखवायचं, थिन दाखवायचं. थिन फिलामेंटस म्हणजे थ्रेड सारखं, धाग्यासारखं. थिन फिलामेंटस कुठून येत आहे? तर सेल वॉल पासून. दिस इज सेल वॉल. या सेल वॉल पासून हे राईज झालेलं आहे, राईट? जसं केस एका ठिकाणाहून ओरिजिनेट होतात. केस जर उपडलं तर त्याचं एक बाइंडिंग स्ट्रक्चर आहे जे डोक्याला बाइंड होते, त्या पद्धतीचं अटॅचमेंट, राईट? आता बघा, सिंगल फ्लॅजेलम which is originated from cell wall, which provides motility to the bacterium, is divided or is of three, divided into the three parts, किंवा तीन वेगवेगळ्या पार्ट्स पासून बनलेला आहे. कुठल्या? नंबर 1 फिलामेंट, सेकंड हुक, and third one is basal body. Filament, hook, and last one is basal body.
म्हणजे क्लिअर आहे की सिंगल फ्लॅजेलम इज डिवायडेड इट इनटू हाऊ मेनी पार्ट्स? यस, सिंगल फ्लॅजेलम इज डिवायडेड इट इनटू हाऊ मेनी पार्ट्स? तुम्हाला अभ्यास करत असताना ज्या गोष्टी येतात त्या तुम्ही लगेच टाईप करून हे करायच्या, म्हणून दुसऱ्याच्या कमेंट्स बघायच्या नाहीत. राईट, पहिले युअर फर्स्ट थिंग शुड बी टू वॉच द लेक्चर. तुमचं पहिलं टार्गेट काय असलं पाहिजे? टू वॉच द लेक्चर वॉच करणे. आणि नंतर मग मी समजा एखादी कमेंट सांगितली, क्वेश्चन विचारला तर त्याचं आन्सर कमेंट बॉक्समध्ये देणे, सो दॅट सांगता येईल. राईट, आता बघा मग फ्लॅजेलम, फिलामेंट, हुक अँड बेसल बॉडी. त्यापैकी फिलामेंट इज द लॉंगेस्ट पोर्शन ऑफ फ्लॅजेलम. व्हॉट आय एम सेइंग, लिसन केअरफुली. या तीन पार्ट पैकी फिलामेंट नावाचा जो पार्ट आहे तो लॉंगेस्ट पार्ट ऑफ द फ्लॅजेलम आहे, बरोबर. आणि या तीन पार्ट पैकी फिलामेंट इज द लॉंगेस्ट पार्ट ऑफ द फ्लॅजेलम, व्हेअरएज बेसल बॉडी, हे जे बेसल बॉडी आहे, बिकॉज ऑफ द रोटॅटरी मूव्हमेंट, म्हणजे रोटॅटरी मूव्हमेंट ऑफ बेसल बॉडी, ही जी शेवटची बेसल बॉडी आहे त्याची रोटरी मूव्हमेंट अशा पद्धतीची, जशी मोटरिंग मूव्हमेंट असते तशी रोटॅटरी मूव्हमेंट ऑफ धिस बेसल बॉडी गिव्स द एनर्जी किंवा गिव्स द फ्लॅजेलम, so that this flagellum provides motility to the bacteria. Right? So this is what the one part that we discussed. What is flagellum? काय सांगितलं फ्लॅजेलम बद्दल? दोन गोष्टी. Thin filamentous extension कुठून येते? Originated from cell wall. Right? This flagellum single, एकापेक्षा जास्त असतील तर फ्लॅजेला किंवा सिलिया, काय फंक्शन आहे? यूज द मोटिलिटी. म्हणजे बॅक्टेरियाचे दोन प्रकार आहेत, एक मोटाईल बॅक्टेरिया, सेकंड नॉन मोटाईल बॅक्टेरिया. कशामुळे दोन टाईप पडले? डिपेंडिंग ऑन द प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ फ्लॅजेला और फ्लॅजेलम. त्याचे तीन पार्ट, फिलामेंट, हुक अँड बेसल बॉडी. फिलामेंट इज द लॉंगेस्ट पोर्शन, खूप मोठा आहे, whereas basal body provides rotatory movement, and so that bacteria move from one place to another place, or bacteria move in a medium. त्या medium मध्ये तो move. ठीक आहे, हे झाले फ्लॅजेलम. या व्यतिरिक्त सरफेस स्ट्रक्चर्स मी सांगितले होते. एक वन, या सरफेस स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं? यस, या सरफेस स्ट्रक्चरला वी कॉल इट ॲज अ फिमरी. राईट, त्यानंतर एक दुसरं सरफेस स्ट्रक्चर काढले होते, फिंगर लाईक प्रोजेक्शन विच इज बिगर दॅन फिमरी, वी कॉल इट ॲज अ सेक्स पिलाय. राईट, म्हणून मी असं म्हणतो की इन प्रोकॅरियोटिक सेल देयर आर 3 सरफेस स्ट्रक्चर्स. किती आहेत? 3. कुठले कुठले? हे महत्वाचे आहे, म्हणून मी परत रिकॉल करतो. महत्वाचे आहे, त्यावरच नीट वाले त्यावरच क्वेश्चन्स एक्सपेक्ट करतो. फिमरी, व्हॉट इज द रोल ऑफ फिमरी? यस, मी सांगितलं तुम्हाला माहित आहे, अटॅचमेंट. सेक्स पिलाय, व्हॉट इज द रोल ऑफ सेक्स पिलाय? यस, कॉन्जुगेशन. विथ द हेल्प ऑफ दिस सेक्स पिलाय, मेल ऑर्गॅनिझम होल्ड द फिमेल ऑर्गॅनिझम so that conjugation take place, and through conjugation there is a transfer of genetic material from donor to recipient, from male organism to female organism. Right? And third surface structure is flagellum. याचं फंक्शन काय आहे? To provide motility. Right? म्हणून हे बघा, बॅक्टेरिया इज ऑफ 2 टाइप्स. आतापर्यंत शिकलो आपण. One, positive strain and negative strain. One, positive strain and negative strain. Depending on yes, depending on the presence or absence of plasmid. If plasmid present, sex pili are produced. If plasmid present, it is called as positive strain.
प्लाझ्मिड मधला कुठला जीन आहे? फर्टिलिटी जीन, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ दिस फिंगर लाइक प्रोजेक्शन विच वी कॉल्ड इट एज sex villi, right? And second, flagella. Due to the presence or absence of flagella, bacteria is of two types, motile and non-motile, right? So these are the three surface structure. आतमध्ये काय काय आहे हे तुम्हाला माहित आहे. काय असेल आतमध्ये? Yes, म्हणा माझ्यासोबत. What things are present in the cytoplasm? Number 1, mesosome, correct? Number 3, yes, number 2 काय असेल? राइबोसोम आहे, एन्झाइम्स आहेत, प्लाझ्मिड आहे, बरोबर? सो दीज आर द थिंग्स. कधी कधी प्रश्न विचारतात की राइबोसोम्स विच टाइप्स? 70 years, right? So in prokaryotic the ribosome is of 70 type. इथं प्रोकॅरियोटिक सेल तुमचं संपलंय. म्हणून तुम्हाला एक असाइनमेंट काल दिली होती, काही जणांनी डायग्राम खूप खराब काढला. म्हणजे आय एम नॉट हॅपी विथ दॅट डायग्राम. आणि डायग्राम अशी असली पाहिजे जशी घराच्या समोर रांगोळी काढतो. रांगोळी म्हणजे बघितल्यानंतरच ती आपल्याला डोळ्यात भरली पाहिजे. त्या पद्धतीच्या जर तुम्ही डायग्राम काढल्यात बायोलॉजीमध्ये तर हे बाकीचं मॅटर लोक विसरून जातात काही क्षणासाठी. कारण ते डायग्राम बघितल्या त्याला सर्व स्ट्रक्चर जर दिसले समोर तर हे ते बघत नाही. पण डायग्रामच जर वेळी वाकडी असेल, म्हणून मी सांगितलं होतं की शेप इज मोर इम्पॉर्टंट, राईट? त्याच्यासाठी तुमची जी डायग्राम आहे दॅट डायग्राम शुड बी माझ्यापेक्षाही चांगली आली पाहिजे. म्हणजे तुमचा पेपर हा मोर डायग्रामॅटिक असला, राईट? त्याच्यामुळे डू प्रॅक्टिस ॲट युअर होम. घरी प्रॅक्टिस करा आणि एका चांगल्या सीटवर, मोठ्या सीटवर प्रोकॅरियोटिक सेलची कलर डायग्राम काढा आणि जिथं तुम्ही अभ्यास करता तिथं ती पेस्ट करा, राईट? कलर्ड काढा. वाटलं तर तुमच्याच हँडरायटिंगमध्ये काढा, कलर्ड काढा, कलर्ड पेन वापरा आणि त्या सीटवर की जिथं तुम्ही अभ्यास करता तिथं ते लावा. म्हणजे जेणेकरून रोज ते तुमच्या डोळ्याला दिसले. ही एक होईल. ज्यावेळेस आपण ॲनिमल सेल शिकू सेकंड होईल, थर्ड प्लांट सेल शिकू थर्ड होईल. कारण ह्यानुसारच आपल्याला सर्व गोष्टी लर्न करायच्या आहेत, बरोबर? कारण एक गोष्ट आहे, व्हॉट इज सेल? आपण म्हणतो सेल इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. मग बघा, तुम्ही एखाद्या कॉलनीमध्ये राहता, बरोबर? कॉलनी कशापासून बनलेली आहे? यस, कशापासून बनलेली आहे कॉलनी? हे मी मोडतो. हा, हे तुमची कॉलनी आहे. हे कशापासून बनलेली आहे? कॉलनीमध्ये घर असतात, राईट? घरापासून बनलेली आहे. अगदी बरोबर आहे. घरामध्ये काय काय आहेत? तर घरामध्ये समजा फॉर एक्झाम्पल तुमच्या घरी घेतलं तर घरामध्ये काय आहे? तर आई आहे, वडील आहे, आजी आहे, आजोबा आहे आणि तुम्ही भावंड आहेत, बहीण भाऊ, असे 6 मेंबर आपण कॅल्क्युलेट केलं, राईट? किती? 6 मेंबर इन अ हाऊस. असे प्रत्येक घर एकाला एक एकाला एक एकाला एक लागून आहेत. त्यानुसार काय बनले? कॉलनी बनले, बरोबर? आता तुमच्या घरातच एक्झाम्पल, तुमच्या घरामध्ये तुमचे वडील जे असतील त्यांनी ठरवून दिलेलं काम करतात, त्यांचं त्यांनी काम करतात. आई हाऊसवाईफ असेल, सर्व्हिस करत असेल तर ती तिचं काम करते. आजी आजीचं काम करते, आजोबा आजोबाचं काम करतात आणि तुम्ही अभ्यासाचं काम करता. म्हणजे काय? तर सर्वांचा रोल हा कसा आहे? डिफाईन्ड आहे. एव्हरीवन इज परफॉर्मिंग द फंक्शन ॲज पर द रोल गिवन. म्हणून असं होते काय? वडिलांचं सर्व्हिसला जाणं जीवावर आलं, त्यांच्या जागी तुम्ही गेलात, वडील घरी आराम करत आहेत, असं होईल काय? होणार नाही. तुमचं शाळेत जाणं जीवावर आलं म्हणून तुम्ही तुमच्या भावाला पाठवलं क्लास अटेंड करायला, होईल काय? होणार नाही. म्हणजे मला सांगायचं काय आहे तुम्ही लक्षात घ्या की प्रत्येकाचा तुमचा रोल हा ठरलेला आहे. तो कालांतरानं पुढे बदलते.
तसाच सेलमध्ये जेवढे काही सेल्युलर ऑर्गॅनल्स आहेत मग पुढे येतील. जसं इथं मिझोझोम्स आहे तर मिझोझोमचंच काम करेल, रायबोझोम आहे तर रायबोझोमचंच काम करेल, राईट. फिमरी आहे तर फिमरीचंच काम करेल, सेक्स पिल आहे तर सेक्स पिल आहे त्याचंच काम करेल. जे सेल एन्व्हलप आहे, ग्लायकोकॅलिक्स, सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन ॲज अ 3 प्रोटेक्शनच देईल, ते दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करणार नाही. म्हणून या सेलचा अभ्यास जर झाला म्हणजे एका त्या कॉलनीमधल्या एका घराचा जर अभ्यास झाला तर तुमचा या पूर्ण कॉलनीचा अभ्यास होईल. कारण या घरामध्ये राहणारे जे वेगवेगळे लोक आहेत जवळपास कमी जास्त थोड्या बहुत प्रमाणात कमी जास्त ते एका घरामध्ये आहेतच, राईट. So that is what very important to understand the structure and function of individual cellular organelles, right. इथं प्रोकॅरियोटिक सेल आपलं संपलं. म्हणून तुम्ही चांगल्या पद्धतीची डायग्राम काढणं आवश्यक आहे, राईट. आता सेकंड टॉपिक अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा कुठला, ग्राम स्टेनिंग. ग्राम स्टेनिंग एक मेथड आहे अँड धिस मेथड वॉज डेव्हलप्ड बाय हॅन्स क्रिश्चियन ग्राम. या सायंटिस्टनं ही मेथड डेव्हलप केली म्हणून वी कॉल्ड इट ॲज अ ग्राम स्टेनिंग मेथड और ग्राम स्टेनिंग प्रोसिजर. कोणी केली? हॅन्स क्रिश्चियन ग्राम. आणि यावरून यांनी सांगितले देयर आर 2 टाइप्स ऑफ बॅक्टेरिया. वन इज ग्राम पॉझिटिव्ह अँड सेकंड वन इज ग्राम निगेटिव्ह. मग हाऊ these bacteria are classified? Why this bacteria is gram positive आणि ही बॅक्टेरिया ग्राम निगेटिव्ह काय आहे दॅट वी विल लर्न. बघा पहिले काय, मी ग्राम पॉझिटिव्ह करतो, ग्राम पॉझिटिव्ह आणि हियर ग्राम निगेटिव्ह. एक गोष्ट क्लिअर झाली. हॅन्स क्रिश्चियन ग्रॅम नावाच्या सायंटिस्टनं एक ग्राम स्टेनिंगची मेथड डेव्हलप केली आणि त्या स्टेनिंगवरून त्यानं सांगितलं की बॅक्टेरिया आर क्लासिफाईड इनटू 2 टाइप्स. वन फर्स्ट इज ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया अँड सेकंड वन इज ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. करेक्ट? ओके. मला बघा, आणि हे सर्व जे आहेत ते डिपेंडिंग ऑन द सेल एन्व्हलपवर आहे. सेल एन्व्हलप म्हणजे फर्स्ट लेअर इज प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेकंड वन इज सेल वॉल, थर्ड काही बॅक्टेरियामध्ये आहे काही मध्ये नाही, दॅट इज व्हॉट वी कॉल इट ॲज अ ग्लायकोकॅलिक्स. हे काय झालंय? सेल एन्व्हलप. दिस इज द कंपोजिशन ऑफ सेल. म्हणून बघा मी डायग्राम काढतो, फक्त लक्ष द्या. सेल एन्व्हलप काढता पूर्ण डायग्राम काढत नाही का, ते आता माहित झालं तुम्हाला. हे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. About the plasma membrane, there is a presence of काय आहे? Yes, there is the presence of cell wall, right? And cell wall of prokaryotic cell is made up of, yes, it is made up of peptidoglycan. कशापासून बनलेला आहे? पेप्टाइडोग्लायकन पासून. हे आहे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. सेकंड आहे ग्राम निगेटिव्ह. याचंही सेल एन्व्हलप पेप्टाइडोग्लायकन पासूनच बनलेला आहे, राईट. This is peptidoglycan. पेप्टिडोग्लायकन पासूनच बनलेलं आहे. दोघांमध्ये फरक काय दिसत आहे? यस, एनीवन? व्हॉट डिफरन्स यू कॅन सी?
व्हॉट डिफरन्स यू कॅन सी, जस्ट डिफरन्स आहे की आता थिकनेस जास्त आहे, त्याचा थिकनेस कमी आहे. राईट. प्लाझ्मा मेम्ब्रेन फॉलोडेड बाय पेप्टिडोग्लायकन सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन फॉलोडेड बाय थिन पेप्टिडोग्लायकन सेल वॉल. आता यामध्ये एक महत्त्वाचं आहे, यामध्ये एक महत्त्वाचं आहे, या पेप्टिडोग्लायकन मध्ये देयर इज द प्रेझन्स ऑफ हाय टिकॉइक ऍसिड. हाय टिकॉइक ऍसिड आहे आणि इकडे या पेप्टिडोग्लायकन मध्ये लो टिकॉइक ऍसिड आहे. कुठला ऍसिड? टिकॉइक ऍसिड. हाय टिकॉइक ऍसिड इज प्रेझेंट इन द पेप्टिडोग्लायकन ऑफ ग्राम पॉझिटिव्ह and low टिकॉइक ऍसिड इज प्रेझेंट इन द पेप्टिडोग्लायकन ऑफ ग्राम निगेटिव्ह. फक्त एवढा फरक आहे बस. राईट. आता काय होते की ग्राम स्टेन मध्ये स्टेन टाकतात त्यांनी. फर्स्ट स्टेन कुठला आहे? क्रिस्टल वायलेट. सेकंड स्टेन आहे ग्रामचा आयोडीन. त्यावेळेस ज्यावेळेस हा स्टेनिंग प्रोसिजर त्यांनी एक्सपेरिमेंट केला त्यावेळेस त्याला असं माहित पडलं की ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया बिकम पर्पल. कसे होतात? ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया बिकम पर्पल, whereas ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया बिकम कलरलेस. ते कलरलेस आहेत. यावरून त्यांनी सांगितलं की ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया टेक अप द स्टेन अँड बिकम पर्पल, whereas ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया डू नॉट टेक द स्टेन अँड बिकम कलरलेस. हे तो स्टेन घेतो, म्हणजे जो स्टेन टाकते तो स्टेन घेतो म्हणून हा काय होतो? पर्पल होतो. हा स्टेन घेत नाही म्हणून काय होतो? कलरलेस. आता कशामुळे हे गोष्टी आहेत? त्याच्यासाठी एकच फरक आहे की इन ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया देयर इज द प्रेझन्स ऑफ वन मोर लेयर. त्याच्यावर काय आहे? एक जास्तीची लेयर आहे. and that layer is made up of, or that layer is called as lipoprotein layer. कुठली लेयर आहे? लिपोप्रोटीन लेयर. कशाच्या वर आहे? सेल वॉलच्या. लिपोप्रोटीन लेयर मीन्स द लेयर which is made up of lipids and proteins. लिपिड्स आणि प्रोटीन्स पासून बनलेली आहे की जो स्टेन टाकल्यानंतर ही समजा हा स्टेन आहे की बेथाड आपण लक्षात घेऊ. नंतर हा जो स्टेन आहे हा स्टेन या लिपोप्रोटीन लेयर पर्यंतच राहतो आणि लिपोप्रोटीन लेयर कॅनॉट टेक द स्टेन. तो घेत नाही. परिणामी की हा जो स्टेन आहे या सेल वॉल पर्यंत पोहोचतच नाही. राईट. कशामुळे पोहोचत नाही? तर एक लिपोप्रोटीन नावाची लेयर आहे and that lipoprotein layer cannot take the stain. आणि ज्यावेळेस आपण ते अल्कोहोलने वॉश करतो तो स्टेन, त्यावेळेस तो स्टेन निघून जातो and become colorless. राईट. म्हणून आपण असं म्हणतो की इन ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया द पेप्टिडोग्लायकन डू नॉट टेक अप द स्टेन. काय म्हटलंय? पेप्टिडोग्लायकन डू नॉट take up the stain. Right? Why? Because there is the presence of one more lipoprotein layer above the peptidoglycan cell wall. आणि हा लिपोप्रोटीन लेयर स्टेन घेत नाही. ज्यावेळेस आपण त्याला वॉश करतो त्यावेळेस तो निघून जातो. जसं पांढरे कपडे आपण धुतल्यानंतर नीळ टाकतो. राईट. मग पांढरे कपडे जे आहेत ते नीळला कॅच करतात, घेतात त्याला, आणि म्हणून आपल्याला नीळचा काही अंश त्या पांढऱ्या शर्टमध्ये दिसतो. राईट. लाईट ब्लूइश, व्हाईट शर्ट बिकम लाईट ब्लूइश दिसतात. तेच पद्धत हा घेत नाही. व्हेअरॅज याच्यावरती कुठलीच लेअर नाही म्हणून हा जो स्टेन आहे that stain is easily taken up by peptidoglycan and there is the presence of high टिकॉइक ऍसिड. हा स्टेन तो घेऊन घेतो. म्हणजे तुम्ही व्हाईट शर्टला निळीमध्ये डुबवलं, बाहेर काढलं, राईट, आणि परत पाण्यामध्ये टाकलं तर ती नीळ जात नाही. ते पांढऱ्या कपड्यांनी दॅट
ब्ल्यू कलर टेकअप तो घेतलाय. हा काय करतो स्टेन पेप्टाइडोग्लायकन टेकअप द स्टेन घेतो अँड बिकम पर्पल इन कलर अँड दॅट इज व्हॉट वी कॉल इट ॲज अ ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. तर आपण काय म्हणतो ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. वेअर ॲज दोज बॅक्टेरिया which do not take up the stain, that bacteria we call it as a gram negative bacteria. आलं का लक्षात? पुढच्या लेक्चरला यानी मेथड कशी आहे म्हणजे हाऊ ही डेव्हलप द मेथड, कशा पद्धतीने केले, कुठले स्टेन आहेत, कशी प्रोसिजर आहे, दॅट वी विल डिस्कस द मेथड ऑफ ग्राम स्टेनिंग. बरोबर. आता फक्त तुम्ही इथं एवढं लक्षात ठेवा की two types of bacteria, gram positive and gram negative, depending on what? Depending on the stain take up. If the peptidoglycan take up the stain, gram positive. If they do not, gram negative. हे फक्त एवढं, right? आलं लक्षात? So there are two types of bacteria, gram positive strain, negative strain, depending on plasmid. There are two types of bacteria, motile, non-motile, depending on flagellum. There are two types of bacteria, gram positive, gram negative, depending on the composition of the cell wall or the stain कुठलं घेतो त्यावर, राईट. त्याच्यामुळे सर्व फंक्शनचा तुम्हाला अभ्यास आला आहे, राईट. आजचं लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, राईट. विथ दिस आय वुड लाईक टू स्टॉप माय लेक्चर. थँक्यू वन अँड ऑल.